सध्या आपण जंतर मंतर परिसरामध्ये आहोत आणि रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि जंतर मंतरच्या आंदोलनाला जाण्याकरता मोठ्या प्रमाणे युवा वर्ग जो आहे तो या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतात। आमदार रोहित पवार यांनी देखील आज दुपारी जंतर मंतर परिसरामध्ये येऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला। अभिजित दिपके यांच्याशी चर्चा केली। आता रात्री सुद्धा रोहित पवार ॲक्टिव्ह आहेत आणि रोहित पवार रात्री 12 वाजता या आंदोलनाला भेट देतात, तिथे आंदोलनामध्ये बसतात आहेत। रोहितजी, तुम्ही दुपारी तर भेटलाच, परंतु दुसऱ्या नेत्यांसारखं न होता तुम्ही देखील आता या आंदोलनामध्ये फिरतायत, तरुणांशी बोलतायत। काय तुम्हाला वेगळेपणा या आंदोलनातून समोर येताना पाहायला मिळतं? एक तर हे आंदोलन जे केलं गेलं आहे, खरं तर याला आंदोलन म्हणण्यापेक्षा सत्याग्रह बोलायला काय हरकत नाही, कारण का इथे येणारा प्रत्येक व्यक्ती सत्य शोधतोय आणि कुठं ते आग्रह धरतोय की आम्हाला सत्य बघायचं आहे, आम्हाला न्याय पाहिजे। सिस्टमच्या विरोधात हा जो लोकांचा लढा आहे ना, त्याला खूप मोठ्या प्रमाणात यश आलेलं आहे। आत्ता आपण 12-12:30 वाजलेत आणि आत्ता आम्ही जे फिरलो 6 ते 7 किलोमीटर ओव्हरऑल रेडियस आहे आणि याच्यात 80 ते 90 हजार लोक आत्ता आहेत, म्हणजे आत्ता 12-12:30 वाजता आणि लोक जेवढी जात आहेत तेवढी येत आहेत। मोठ्या संख्येने इथं लोकांनी पाठिंबा दिलेला आहे आणि जेव्हा आम्ही लोकांशी बोललो, मी महाराष्ट्रातून पण बरेच लोक आहेत, आता बरेच इथं परिचय महाराष्ट्रातून लोकांचा तिथं झाला, इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात आहेत, जेनझी आहेत, जेन बीटा पण आहेत, म्हणजे एकदम लहान मुलंसुद्धा त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि काही वयस्करसुद्धा आहेत। त्यामुळे वेगवेगळ्या वयोगटाचे लोक इथे येऊन युवांना पाठिंबा देतात, त्यांच्या मागणीला पाठिंबा देतात आणि हे जे क्रूर सरकार आहे ज्या पद्धतीने आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, संविधान दाबण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच्या विरोधात एक आवाज इथं कुठंतरी एकत्रित होताना, ताकदवान होताना आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतो। या सगळ्या 5-6 किलोमीटरमध्ये तुम्हाला छावणीचं स्वरूप पाहायला मिळालं की नाही? तुम्ही एवढ्या सगळ्या पायी चाललात तर तुम्हाला पोलीस, वेगवेगळ्या फोर्सेस काही दिसलेत की नाही? नाही आहे ना, म्हणजे लाठी घेऊन अनेक पोलीस तिथं दिसले, त्याच्याचबरोबर स्टेन गन ते AK-47 असणारे बरेच पोलीस तिथे दिसले, महिला पोलीस होत्याच, त्याच्याचबरोबर अँटी रायट पोलीस आणि काही जे आपले वॉटर जे गन्स असतात मोठे मोठे ते सुद्धा त्या ठिकाणी दिलेत। रॅपिड ॲक्शन फोर्स आहे आणि इथं अंदाजे म्हणजे या 70-80 हजार लोकांसाठी कुठंतरी 7-8 हजार पोलीस तर असे दिसले, पण आम्हाला जे कळालेलं आहे की काही ठिकाणी बॅकअप रिझर्व्ह पोलीससुद्धा ठेवलेलं आहे आणि जर वाटलं तर ते 10-20 हजार लोक पोलीस इथे येऊ शकतात, असं काही ते नियोजन तिथं केलं आहे। पण महत्त्वाचं काय की तेव्हा तुम्ही आंदोलनाची इथं जाता, तिथं हे आंदोलन कुठल्याही एका व्यक्तीपेक्षा, एका पार्टीपेक्षा खूप मोठं झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात लोकांचा पाठिंबा आहे। तिथे लोक थकतात, मग पंखा एक माणूस वेळेनुसार तिथं पंखा देत असतो, जेवण मोठ्या प्रमाणात येतं, स्विगी नाही तर झोमॅटो याच्यावर भारतातून बरेच लोक ऑर्डर प्लेस करतात, अनेक ठिकाण सांगतात, तिथं जेवण येतं, कोण करते कोणालाच माहीत नाही आणि ते जेवण मग लोकांना तिथं दिलं जातं। कचरा इथे असणारा युवा स्वच्छ ठेवतोय, म्हणजे सगळंच योग्य आहे। सरकार आणि सरकारची वागणूक सोडली तर बाकी सगळे एकत्रित एकमेकांची काळजी तिथं घेताना आपण सगळेजण बघू शकतो। या सगळ्या आंदोलनावरती राजकीय टीकाटिप्पणी देखील होते। खरं तर या आंदोलनामध्ये कुठेतरी राजकीय लोक स्वार होताना पाहायला मिळतात। राहुल गांधी असेल, अर्थात तुमची पण नावं घेतली जातात, तुम्ही सुद्धा ट्विट्स आणि वेगवेगळ्या मुवमेंट्सला भेट देतात, म्हणून तुम्ही देखील या सगळ्या आंदोलनावरती स्वार होतात अशा पद्धतीचा आरोप मुख्यमंत्री असतील किंवा इतर भाजपचे सत्ताधारी नेते का वारंवार करताना पाहायला मिळतात। बघा, मला त्यांना एकच विचारायचं आहे की एक तर तुम्ही सत्तेत कशामुळे आलेला आहात, मताचं विभाजन करून तुम्ही तिथं आलेला आहात, काही मतदान मॅनेज करून तुम्ही आलेला आहात, धर्माच्या नावावर तुम्ही मतदान तिथं घेतलेलं आहे आणि त्याच मंदिरामध्ये, पवित्र मंदिरामध्ये तुम्ही घोटाळासुद्धा तिथं केलेला लोकांनी बघितलेला आहे। तुमच्या 2018च्या सरकारच्या काळात जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा TETचा पहिला घोटाळा झाला होता आणि जेव्हा महाविकास आघाडी सरकार आलं तेव्हा तो घोटाळा आपण उघडून काढून त्याच्यावर कारवाईसुद्धा त्या ठिकाणी झाल्या होत्या। काही महिन्यांपूर्वी परत TETचा घोटाळा झाला होता। एक ऑनलाईन पोर्टल या भाजपच्या सरकारने 2017 का 18ला काढलं होतं, त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता। त्यामुळे हे जे काय बोलणारे शब्दाचा खेळ करणार आहेत आणि मला खरं तर त्यांना विचारायचं, आम्ही कुठल्या पार्टीतून येतो याच्यापेक्षा आम्ही भारतीय आहोत ना, भारतीय म्हणून इथं जर लोक येत असतील आणि भारतीयांवर आणि खास करून युवांवर तिथं लाठीचार्ज होत असेल, महिलांना नको त्या ठिकाणी पुरुष अधिकारी जर हात लावत असतील, लाठीचार्ज करत असतील, तर आम्ही काय इथं शांत बसणारे लोक नाहीत। तुम्ही अंधभक्त आहात, पण आम्ही अंधभक्त नाही, आम्ही प्रामाणिक या देशाचे नागरिक आहोत। संविधान टिकवण्यासाठी प्रामाणिकपणे आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत, म्हणून आम्ही सहभाग घेतोय।
तुम्हाला अंधभक्त आणि नेत्यांना खुश ठेवून पदं मिळवायचे आणि पैसे कमवायचे, बाकी तिथं काहीच नाही. तर काल सोनम वांगचुक यांनी उपोषण तोडलं आपलं मेदांता हॉस्पिटलमध्ये. स्वतः केंद्रीय मंत्री जे पी नड्डा त्यांनी भेट घेतली. त्याच्यानंतर त्यांच्या 2 मागण्या मान्य केल्या, त्याही कुठे समोर आलेल्या नाहीत 2 मागण्या. आणि त्याच्या व्यतिरिक्त खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडिओ त्यांनी स्वतः ट्विट करावा रात्री 12 वाजता. या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने बघता, ह्या सगळ्या प्लांटेड तुम्हाला स्वरूपात वाटतं? नाही, सोनम भाऊंनी 26 दिवस जे आंदोलन केलं, उपोषण केलं, ते तसं सोपं नव्हतं. त्यांचा त्याग आहे, त्यांचं कार्य सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं आहेच. पण तुम्ही अन्नत्याग आंदोलन मागे घेत असताना राजकीय नेत्यांच्या हस्ते करता, हे थोडंसं कुठंतरी खटकलं. इथं असणारे एखादा सामान्य कार्यकर्ते, नाहीतर एखादा युवा, नाहीतर ज्याच्यावर लाठीचार्ज झाला, अशा व्यक्तीकडनं जर ते आंदोलन सोडलं गेलं असतं तर कदाचित ते योग्य दिसलं असतं. त्यामुळे कुठं ना कुठंतरी काहीतरी चुकलं आहे असं आम्हाला वाटत होतं. आणि आम्हाला असं कळतं आहे की आता त्यांनी एक स्टेटमेंट जाहीर केलेलं आहे की माझ्यावर दबाव आणला होता, माझ्या परिवाराला तिथं कुठंतरी अडचणीत आणलं होतं, त्यांच्यावर दबाव आणून माझ्याकडनं त्या गोष्टी केल्या गेल्या. म्हणजे हे सरकार कुठल्या लेवलला जाऊ शकतं याचा एक अंदाज आहे. आणि याच्यावरच म्हणजे दुपारीसुद्धा मी खरं तर बोललो होतो, आम्हाला जे भीती वाटते की तुम्हाला माहीत असेल 20 तारखेला लोक मार्च सुरू झाला, लोक चालायला निघाले आणि तेव्हा लाठीचार्जसुद्धा मोठ्या प्रमाणात झाला. पण 2 दिवस आधी पोलिसांच्या तोडलेल्या गाड्या, काचा फोडलेल्या ह्या आधीच प्लेस करून ठेवल्या होत्या, दगडं गोळा करून ठेवली होती. म्हणजे या युवांच्या नावावर कुठंतरी शेकवायचं की ह्यांनी पोलिसांवर दगडफेक केला म्हणून लाठीचार्ज झाला, असा एक त्यांचा प्लॅन होता जो फसला. इथल्या असणाऱ्या युवांनी व्हिडिओ काढले, लोकांपर्यंत नेले, त्यांचा प्लॅन फसला, लोकांपर्यंत तो कळला म्हणून त्यांनी काय केलं नाही. पण भीती अशी वाटते की पुढच्या 2 दिवसामध्ये राजीनामा घेतील नाही घेतील हे आम्हाला सांगता येणार नाही. घेतला तर आम्ही स्वागतच करू आणि पूर्णपणे हे यश युवा पिढीचं, अख्ख्या भारतातल्या युवा पिढीचं तिथे असणार आहे. पण जर तसं नाही झालं तर मग परत एकदा तसंच काही ते सेटअप करून युवांवर खापर फोडायचं, एखाद्याला PIL करायला लावायची. आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया तसंही तुम्हाला माहिती आहे की न ते संविधानाच्या बाजूले न युवांच्या बाजूले, युवांच्या विरोधात त्यांनी स्टेटमेंट दिले. त्या पदाचा आदर आहे, न्यायव्यवस्थेचा आदर आहे, पण तिथं जे CGP आत्ता CGI जिथं बसलेले आहेत तर ते एकदम चुकीचे असल्यामुळे एक तर त्यांचं तिथं त्यांना काढून टाकलं पाहिजे त्या पदावर, असं आमची मागणी. आणि हा विषय त्यांच्याकडे जेव्हा जाईल, जेव्हा PIL केलं जाईल, तेव्हा ते या आंदोलनाच्या विरोधात तिथं निर्णय देतील आणि मग सुप्रीम कोर्टाचा आदेश दाखवून इथं परत एकदा वेगळ्या पद्धतीने कारवाई पोलीस डिपार्टमेंटकडनं केली जाऊ शकते अशी भीती आहे. त्यामुळे काही होऊ शकतं. त्यामुळे सोनम भाऊंवर जो दबाव टाकला गेला असाच कदाचित पुढच्या काही दिवसामध्ये दबाव या युवांवर टाकला जाऊ शकतो, ही मात्र त्या ठिकाणी भीती आहे. शेवटचाच प्रश्न, खरं तर एकीकडे आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे सगळे ॲक्टिव्ह होऊन मुंबईत आंदोलनं करताना पाहायला मिळतात. रोहित पवार देखील राज्यामध्ये येऊन, राज्यात जाऊन खरं तर तिथंची मुवमेंट अजून बळकट करणार की इथे दिल्लीत राहून या आंदोलनाचं पुढचं सगळं काही बॅकअपला पाहणार? नाही, इथं बरेच नेते येत आहेत, बरेच लोक पाठिंबा देण्यासाठी आहेत. मोठ्या प्रमाणात इथं मदतसुद्धा भारतातल्या कानाकोपऱ्यातून लोक पाठवत आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये नक्कीच महाराष्ट्रामध्ये जाणं महत्त्वाचं आहे. आणि कुणीही आंदोलन तिथं केलं तरी ते त्याचं आंदोलन नाही, हे युवांचं आंदोलन. तो प्रतिसाद समजा उद्या जाऊन आम्ही म्हणालो की उद्या आंदोलन करायचं आहे, त्याचं काय श्रेय आपल्याला मिळणार नाही, ते श्रेय पूर्णपणे युवांना जातं. त्यामुळे कुठेही कॉल केला जातो, विनंती केली जाते, तिथं स्वतःहून लोक, कारण का दिल्लीला येणं सोपं नाही, खर्च होतो, राहण्याची अडचण, आणि मग इथं यायचं कसं, जायचं कुठं. आणि या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं नाही तर कुठल्याही राज्यामध्ये जेव्हा कॉल दिला जातो, आता 26 तारखेला कॉल दिलेला आहे दोन्ही ठाकरे परिवाराला, चांगली गोष्ट आहे. तिथं आम्हीसुद्धा जाऊ शकतो, आम्हीसुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतो. त्यामुळे हे कुठलंही आंदोलन या देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये जे होतं आहे ते कुठल्या पार्टीचं नाही, ते युवांचं आहे, युवा शक्तीचं आहे, म्हणून त्याला प्रतिसाद मिळतो आहे. आणि त्या आंदोलनामध्ये जायला काय हरकत आहे. तर मुंबई, पुणे, वेगवेगळ्या शहरांमध्ये ही आंदोलनं होतात आहेत. महाराष्ट्र या सगळ्या गोष्टींना दिशा दाखवणारा महत्त्वाचं राज्य. नाही, दिशा दाखवणारं महाराष्ट्र नक्कीच एक महत्त्वाचं राज्य आहे आणि महाराष्ट्रात येत्या काळामध्ये दिशा दाखवेल असा आम्हा सगळ्यांना तिथं विश्वास आहे. आणि म्हणूनच संघर्ष केला तर महाराष्ट्रामध्ये यश मिळतं, हे आपण विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरनं तिथं बघितलेलं आहे. त्यानंतर जे ऑनलाईन परीक्षेचं आंदोलन विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये केलं, त्याला घाबरून मुख्यमंत्र्यांना निर्णय पुढे ढकलावा लागला. शेतकऱ्यांच्या बाबतीतसुद्धा एक आंदोलन आपण सगळ्यांनी मिळून कर्जमाफीचं तिथं केलं, त्यालाही घाबरून सरकारला निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे आत्ता जे चाललं आहे ते फार छोटी गोष्ट आहे.
येत्या काळामध्ये आपण जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात हे सगळे युवा एकत्रित येऊन उद्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला, युवांवर अन्याय झाला, विद्यार्थ्यांवर झाला, महिलांवर झाला, तरी ही जी नवीन पिढी आहे ती त्या लोकांच्या, सामान्य लोकांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहील असं मला वाटतं. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आमदार रोहित पवार या सगळ्या आंदोलनामध्ये रात्री 12 वाजता देखील या ठिकाणी सामील झालेले आहेत आणि युवांचं धैर्य जे आहे ते वाढवताना पाहायला मिळतात. त्यातच त्यांनी सांगितलं की हे सगळं जे आंदोलन आहे ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न जो आहे तो केंद्र सरकारकडनं केला जाणार. त्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील आंदोलन करत असताना पुढे सावधपणे पावलं जी आहेत ती उचलली पाहिजे असं मत जे आहे ते आमदार रोहित पवार यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद अक्षय मंकणी, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.